दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे दलित वस्ती सुधार योजना तसेच नळ पाणी पुरवठा योजना या योजनेत ठेकेदार व पाणी पुरवठा शाखा अभियंता तसेच ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप दक्षिण तालुका शिवसेना शिंदे गटाचे बंडू मस्के यांनी केला आहे। सन 2023-24 या मंजूर असलेली विविध विकास कामे न करताच संबंधित कामाचे बिल उचलण्यात आले आहे। याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करून देखील कोणतीच दखल घेतली जात नाही। या ठेकेदारावर राजकीय नेत्याचा तसेच अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्यानेच मनमानी सुरू आहे। तेव्हा बोरामणीत झालेल्या विविध विकास कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। मी बोरामणी येथील बंडू जनार्दन मस्के शिवसेना तालुका सरचिटणीस या नेत्यानं असं बोलू इच्छितो की बोरामणी येथे जलजीवन कामात अनियमितता भ्रष्टाचार होत असल्यामुळे प्रशासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, याचा आम्हाला खेद वाटतोय। दुसरा विषय म्हणजे असं सन 2023-24 या कार्यकालात दलित सुधारणामध्ये सुद्धा बोरामणीच्या कामात अनियमितता भ्रष्टाचार झालेला दिसून येत असताना सुद्धा नागरिकाच्या तक्रारी सुद्धा झालेल्या असताना सुद्धा त्याकडे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर डेप्युटी सीओ, समाज कल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी यांना लोकांनी तक्रारी अर्ज दिला, त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही, याचा सुद्धा आम्हाला खेद वाटतं। याच्यावर तत्कालीन कारवाई व्हायला पाहिजे, अन्यथा आम्हाला समाज कल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्र्याकडे जाऊन आम्हाला निवेदन द्यायची आम्हाला वेळ येऊ देऊ नका अशी आमची विनंती आहे। आम्हाला काय याच्यावर जास्त बोलायचं नाही। करत असेल तर मग शासनाचा पैसा जातोच कुठं, फक्त ठेकेदाराला तुम्ही प्रशासन मोठं करताय का विकासाला मोठं करताय याला आम्हाला अजून कळेना झाले, याचा आम्हाला खेद वाटते। पाठीशी घालताय ठेकेदार हा रविराज कंस्ट्रक्शन रवी रोकडे हा तो ह्याला अधिकाऱ्यांना पाठीशी घातलेला आहे असं दिसून येत आहे। त्याला काय बोलू देत नाही, सरपंचाला काय विचारू म्हणजे सांगू इच्छित नाही आणि सरपंचांनी अशा लोकांवर कुठल्याही सरपंचांनी अशा ठेकेदारावर विश्वास ठेवू नये असे आम्हाला म्हणायचं आहे। तरी सरपंच लोकांचे असते। शाखा अभियंता सोनकांबळे साहेब, उपअभियंता कटकदोंड साहेब आणि प्रभारी सुद्धा त्यांनी कार्यकारी अभियंता आहेत। त्यांनी ह्या ठेकेदाराला पाठीशी घातल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात अनियमित व भ्रष्टाचार होत आहे असं नागरिकाच्या डोळ्यादेखत दिसून येत आहे।